ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित सेवा देणाऱ्या कॅब आणि रिक्षा चालकांनी आज देशभर संप पुकारला होता। अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवरती बंदी घालावी आणि कंपन्यांच्या मनमानी भाडं धोरणांमध्ये सुधारणा करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा निषेध नोंदवण्यात आला। खुल्या परमिट धोरणांमुळे रिक्षांच्या वाढत्या संख्येवर सुद्धा चालकांनी चिंता व्यक्त केलेली आहे। तर ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित सेवा देणाऱ्या कॅब आणि रिक्षा चालकांनी आज देशभर संप पुकारलेला होता आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निकेश शार्दूल या क्षणाला आपल्या सोबत आहेत। निकेश, आज दिवसभर पुकारण्यात आलेला हा संप आणि त्यामुळे कसा एकूणच परिणाम जाणवला, काय कोणत्या मागण्या आहेत, काय त्याच्याविषयी बोलणं झालं? नक्कीच ओला, उबेर आणि रॅपिडो या खासगी टॅक्सी पुरवणाऱ्या कंपन्यांनी अचानक देशव्यापी संप पुकारल्याच्या नंतर याचा फटका जो आहे तो सर्वाधिक मुंबईकरांना पडलेला पाहायला मिळाला। आज सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवरती ह्या सर्व गाड्या ज्या आहेत ते दिसलेल्या नाहीये। ज्या मुंबईच्या ज्या काळी पिवळीची टॅक्सी जी आहेत त्याच्यानी मुंबईकरांना जो आहे तो प्रवास जो आहे तो करावा लागलेला आहे। परिवहन मंत्री असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार या संबंधित कंपन्यांशी बोलणं त्यांचं सध्या सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्यावरती कुठलाही तोडगा जो आहे तो अद्याप देखील निघत नसल्यामुळे अजूनही संप जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय। ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं या संपाला एकंदरीत नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। तेलंगणा गी लँड अँड प्लॅटफॉर्म युनियनच्या नेतृत्वाखाली हा संप जो आहे तो सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय। त्यांची जी मागणी आहे ती किमान भाडं सरकारने ठरवून द्यावं अशी प्रमुख मागणी जी आहे ते या कंपन्यांचं आहे। तर सरकारने मुळात किमान भाडं काय असावं ते ठरवलं पाहिजे किंवा ज्या काही रॅपिडोच्या माध्यमातून ज्या काही अनधिकृत बाईक्स रस्त्यावरती धावतात त्याच्यावरती देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते या कंपन्यांनी केलेली पाहायला मिळते आणि याचाच संपाचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांवरती सर्वाधिक पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईच्या सीएसएनटी रेल्वे स्थानकाबाहेर आहे। तर त्यातली जर आताची परिस्थिती पाहिली तर रस्त्यावरती फक्त काळी आणि पिवळी जी मुंबईची जी टॅक्सी आहे ती पाहायला मिळते। मात्र ओला, उबेर ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी पुकारलेला हा संप आणि त्याच्यामुळे केवळ मुंबईच्या रस्त्यांवरती निकेश आपण सांगता त्याप्रमाणे आज काळी पिवळी टॅक्सी पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।